यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। ज्ञानवापीच्या तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी। वाराणसी जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय। 7 दिवसांमध्ये पूजेची व्यवस्था करण्याचे प्रशासनाचे आदेश। आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवारांची दुसऱ्यांदा चौकशी होणार। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू। उद्या देशाचं बजेट सादर होणार। भरती परीक्षेतील घोटाळ्यांना रोखण्यासाठी नवा कायदा बनवण्याची राष्ट्रपतींची घोषणा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याकडून दिला जाणारा मानाचा शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान मोदींना जाहीर। 19 फेब्रुवारी अर्थात शिवजयंतीला साताऱ्यामध्ये सोहळ्याचं आयोजन। खासदार उदयनराजे भोसलेंची माहिती। नाशिक, मुंबई आणि सोलापूर नंतर मोदींचा पुणे दौरा। पंतप्रधान मोदी 19 फेब्रुवारीला पुण्यात। मोदींच्या हस्ते पुणे एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटन। रुबी हॉल ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन होणार। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढवणार। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची घोषणा। मतदारसंघ मात्र अद्याप निश्चित नाही, तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार। शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं सांगलीमध्ये निधन। वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। निमोनिया झाल्यानं अनिल बाबर यांच्यावर सुरू होते उपचार। एकनाथ शिंदेंचे विश्वासू अशी अनिल बाबर यांची ओळख होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। बाबर यांच्या जाण्यानं मोठी हानी। मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी मोठा लढा दिल्याची दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया।